मला नाही सुचत आहे. मला काहीच सुचत नाही आहे. हे बघा, काही गोष्टी मला तुम्हाला आत्ता सांगायच्या आहे की जेव्हा मी यूट्यूब चालू केलं होतं, मी असा विचार केला होता की मी फक्त याच्यावर व्लॉग टाकेल. परंतु मला असं वाटतं, आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि ताटामध्ये जेव्हा कोशिंबीर, चटणी, 2 भाज्या, वरण, भात सगळं असतं तेव्हा खूप जास्त मजा येते. तर मला असं वाटत नाही की माझा निश हा फक्त एकच असावा. जर का आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन करायची तर काहीतरी वेगळे मुद्दे पण मांडले गेले पाहिजे. तर त्याची मी आज सुरुवात करू इच्छितो. तर आज आहे विमेन्स डे, जागतिक महिला दिन. आणि मला नाही सुचत आहे बोलायला. किती बोलायचं आणि काय बोलायचं. पहिले तर मला हे विमेन्स डे वगैरे सगळं ओव्हर हाईप वाटत होतं बरं का, की असं वेगळं काय करताय स्त्रिया, असं वेगळं काय करताय. माणूस जे करतोय, आम्ही जे करतोय, सगळा समाज जे करतोय तेच करतायत ना तुम्ही पण. मग तुमच्याबद्दल असं वेगळं काय बोललं गेलं पाहिजे. तुम्ही काय करतायत, फक्त एक वेगवेगळे रोल तर निभवताय. एक बहीण म्हणून, एक आई म्हणून, एक आजी म्हणून, गर्लफ्रेंड म्हणून, रिलेशनशिपमध्ये ॲडवाईस देणारी व्यक्ती म्हणून, मैत्रीण म्हणून, काही असो, तुम्ही फक्त एक रोल तर निभवताय ना. तुम्ही माणसाला फक्त चांगला माणूस तर बनवताय ना. तुम्ही एक मुलगा फक्त जन्माला न घालता त्याला एक चांगला व्यक्ती बनवताय ना. मग तुमच्याबद्दल काय बोललं गेलं पाहिजे, का बोललं पाहिजे. जस्ट बिकॉज तुम्हाला आधी अपॉर्च्युनिटी मिळाल्या नाही आणि आता तुम्ही गोल्ड मेडल आणताय म्हणून. प्रश्न हा नाही आहे की तुमच्याबद्दल का बोललं गेलं पाहिजे. मला प्रश्न हा आहे की तुमच्याबद्दल किती बोललं गेलं पाहिजे आणि सुरुवात कशी करायची, त्याचा शेवट होईल का नाही. तर आजचा जो व्लॉग आहे तो शेवटपर्यंत प्लीज नक्की बघा, कारण की आज कुठलाही फनी कंटेंट नसणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. आज 21व्या शतकामध्ये स्त्रिया अंतराळापासून रणांगणापर्यंत पोहोचल्या आणि एका बोर्डरूमच्या मीटिंगपासून ऑलिम्पिकचं मेडल आणेपर्यंत वर्चस्व गाजवतात. परंतु हे सगळं यश आपण बघतो, कीर्ती बघतो, पण यामागचा संघर्ष कोणी दिलाय याबद्दल आज आपण आठवण काढली पाहिजे. आपण त्या स्त्रियांना आज आठवलं पाहिजे ज्यांच्यामुळे आपण इन्स्पिरेशन घेतलं. सगळ्यात पहिले आपण करूया शिक्षणाची गंगोत्री सावित्रीबाई फुले. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सावित्रीबाई फुले यांनी किती मोठा संघर्ष आणि लढा दिला स्त्रियांना शिक्षण मिळवण्याकरता. आता एक गोष्ट इमॅजिन करा की तुम्हाला रोज एका जॉबवर जायचं आहे. जॉबवर जायची तुमची इच्छा आहे, तुम्ही खूप मेहनत करून तो जॉब मिळवला आहे, परंतु तुम्ही घराच्या बाहेर निघताच तुमच्या अंगावर शेण फेकलं जातंय, चिखल, दगडं सुद्धा मारले जात आहे. आता जर का मी असलो असतो या जागी तर मी घरी बसलो असतो, परंतु त्यांनी असं नाही केलं. आज जर का छोटी मुलगी हातामध्ये पुस्तक घेऊन शाळेत जाताना दिसतीये तर त्याच्या मागे त्याच आहेत. आजच्या दिवशी जेव्हा आपण विमेन्स डे सेलिब्रेट करतोय, शिक्षणाचं महत्त्व आपण सगळ्यांना देतोय, आज आपण त्यांची आठवण ही काढलीच पाहिजे. एखाद्या समाजामध्ये जेव्हा शिक्षण घेणं सुद्धा दुर्मिळ असतं, तेव्हा परदेशामध्ये जाऊन डॉक्टरकी मिळवणं, सगळ्या समाजाच्या अपोजमध्ये जाऊन कुठलाही सपोर्ट नसताना, ही किती मोठी गोष्ट आहे नाही. आपण ह्या गोष्टी इमॅजिन सुद्धा नाही करू शकत. विज्ञानाची पहिली पाऊलवाट ज्यांनी उचलली त्या आनंदीबाई जोशी. डॉक्टरेट मिळवलं त्यांनी परदेशामध्ये जाऊन. आज आपण कुठलीही व्यक्ती जर का खूप जास्त शिकली तर त्याला कॉंग्रॅच्युलेशन करायला जातो. त्यांना तर मे बी कोणी केलंही नसेल तेव्हा. परंतु आज जर का खरं इन्स्पिरेशन कोणी असेल शिक्षण घेण्याबाबतीत तर ते आहेत आनंदीबाई जोशी. आजही दंगल मूवी जर का टी व्हीवर लागली ना तर मी आवर्जून पाहतो, कारण की आपल्या सगळ्यांना धाकड मुली बघायला खूप आवडतात. तर अशा काळी जेव्हा नेतृत्व आणि शौर्य हे फक्त पुरुषांचं मक्तेदारी होतं, तर अशा वेळी मी माझी झाशी देणार नाही अशी एक गर्जना ऐकू आली होती. ती एक गर्जना फक्त राज्यापुरती मर्यादित नव्हती. तो एक अन्यायाविरुद्ध एका स्त्रीचा हुंकार होता. आज आपण जिथे शौर्य आणि कर्तृत्व याबद्दल गोष्टी करतो, आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची आठवण काढलीच पाहिजे. परंतु हे सगळं झालं ऐतिहासिक. आम्ही या व्यक्तींना कधी भेटलेलो नाही आहे, कधी बघितलेलं नाही. त्या काळी जे प्रॉब्लेम होते त्याच्यावर हे सगळे सोल्युशन्स होते. परंतु आताचे प्रॉब्लेम्स खूप वेगळे आहेत. आताचे प्रॉब्लेम्स यांना नाही कळणार,
यांचे सोल्युशन आम्ही नाही घेऊ शकत. सो अशी कुठली तरी एक इन्स्पिरेशन पाहिजे ना, जी डे टू डे लाईफमध्ये आपल्याला मदतगार ठरेल. आणि माझ्यासाठी ती माझी आई आहे. इथपर्यंत जर का तुम्ही हा व्हिडिओ बघत आला असाल तर इथून पुढे मी जे बोलणार आहे ते फक्त वैयक्तिक नाही आहे. मी तुमच्या सगळ्यांकडनं बोलतोय आपल्या आईला, की ती आपली एक इन्स्पिरेशन आहे. आज जेव्हा आपण ऑफिसमध्ये जातो, कंटाळतो आम्ही, रोज तेच काम करून खरंच कंटाळा येतो. असं वाटतं सोडून द्यावं हे काम, काय तेच करण्यामध्ये मजा आहे, आम्हाला किक नाही मिळत आहे. आपल्या आईला पण नाही मिळत ना. परंतु जबाबदारी एक प्रायोरिटी ठेवून ती डे टू डे लाईफमध्ये रोज तेच काम करते. कधीही कंप्लेंट करत नाही, तेच काम करत राहते. परंतु ती हाऊसवाईफ आहे. कॉर्पोरेटमध्ये जाणं खूप वेगळी गोष्ट आहे. हाऊसवाईफ आजच्या काळामध्ये काम मानलंच नाही आहे लोकांनी. परंतु थँक्यू सो मच आई. आम्ही तुला बघून आमच्या डे टू डे लाईफमधले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करतो. आमचा पगार कितीही असला ना तरी महिन्याच्या शेवटी येईपर्यंत सगळा संपून जातो. सेव्हिंग आम्हाला कोणी कधी शिकवलीच नाही आयुष्यात. परंतु माझ्या आईलाही कोणी नव्हती शिकवली. पण इमर्जन्सी येते ना तेव्हा अचानक एक पुंजी बाहेर येते, ज्याच्यामध्ये एक थोडे करून साठवलेले पैसे असतात. हे दाखवतं की माणसाचं विजन कसं असावं. मॅनेजर किती टोमणे देतोय हे माझ्या आईला नाही कळणार, आणि मॅनेज करायच्या कशा गोष्टी हे सुद्धा नाही कळणार. परंतु जेव्हा एक उत्सव येतो, कार्यक्रम येतो, घरामध्ये इतके सगळे जण असतात, तुम्हाला खरंच वाटतं तिच्या डोक्यावर नाचणारा मॅनेजर नाही आहे. उलट आपल्याला ते एकच मॅनेजर आहे, तिच्या डोक्यावर तर नाचणारे कितीतरी मॅनेजर आहेत. आणि मॅनेज करायच्या गोष्टी म्हणल्या तर आपल्या आईसारख्या गोष्टी कोणीच नाही करू शकत. थोडी जरी चांगली नोकरी लागली तर अशी आपली अपेक्षा असते की सगळ्या नातेवाईकांमध्ये फक्त आपलीच चर्चा झाली पाहिजे, सगळ्यांनी फक्त आपलंच कौतुक केलं पाहिजे. परंतु हा अहंकार कधीही डोक्यात नाही जाऊ दिला आपल्या आईने. मग ते हाऊसवाईफ असो की घराच्या बाहेर जाऊन काम करणं असो, कौतुक हो का कौतुक न हो, ती फक्त काम करत राहिली. वो स्त्री है वो कुछ भी कर सकती है. आणि हो, हे सांगायची कोणाला काही गरज नाही आहे. हॅपी विमेन्स डे.